रिअल स्टोरी सांगते आज मी तुम्हाला. मला ना उद्या जायचं होतं जेजुरीला. म्हणजे प्लॅन सगळ्यांचा ठरलेला, फक्त मीच तळ्यात मिळत होती का मी जाईल का नाही. त्यासाठी मी कॉईन टॉस केला होता आणि हे 2चं आलं, त्याच्यामुळे मी जाणार नव्हती. पण बघा, फायनली बोलतात ना, तुम्ही कितीही डेस्टिनी ठरवा, जे डेस्टिनीमध्ये लिहिलेलं आहे ते तुमच्याबरोबर होतंच होतं. ह्या लोकांनी माझ्यासाठी पूर्ण म्हणजे जो रूट होता ना तो रूट चेंज केला आणि हे मला घ्यायला आलेत. म्हणजे मला जायचं होतं असं झालं. मी कॅन्सल करण्यावर होती, पण जेव्हा गेली ना तेव्हा जी फिलिंग होती ना, खरंच खूप सुंदर दर्शन झालं होतं. आणि हे रस्ते बघा आणि इथला व्ह्यू बघा किती सुंदर आहे. ऑलमोस्ट आम्ही लोणावळ्याच्या जवळ पोचलेलो आणि इथला व्ह्यू आणि वातावरण आणि आमचं नशीब एवढं चांगलं होतं ना का बिलकुल पाऊस नव्हता. म्हणजे नाहीच्या बरोबर होता. ही युनिव्हर्सिटी बघितली मी बाहेरून आणि हा बघा मोठा टनल. म्हणजे रोड ट्रिपला अशी टनल्स बघायला खरंच खूप छान वाटतं आणि खूप इंटरेस्टिंगसुद्धा वाटतं. मीनवाईल या साईडला थोडा पाऊस होता, पण आम्हाला तोसुद्धा नाही भेटला, कारण की आम्ही याच्या पहिलेच आय गेस पाऊस गेला होता. सगळ्यात बेकार वाटतं ते म्हणजे या टोलसाठी थांबणं. आम्ही तरीही फास्ट ट्रॅक केलं होतं, म्हणजे ते असतं ना टॅक्सचं, ते करूनसुद्धा पण इथं खूप टाईमपास आणि वेळ वाया घालवण्याचं काम आहे. कारण की सिस्टम खूप स्लो आहे. थोडे फास्ट करायला, तुमच्यामुळे प्रवासाला खूप उशीर होतं. आणि हे बघा हा डोंगर. आता जस्ट 1-2च पाऊस पडलात आमच्या साईडला, पण वातावरण खूप मस्त आणि प्लेझंट झालं आहे. इथे मी मस्त व्ह्यू एन्जॉय करत होती, कारण की मला कॉर्नरचा सीट मिळाला होता आणि मी मस्त एन्जॉय करत चाललेली, पण मला काही झोप येत नव्हती. आणि हे बघा, हे जे आत्ता माझी सटकली असं चालू होतं, मला याचं नाव नाही माहिती, पण इथे अशीच गंमत मस्ती चालत सगळेजण प्रवास करत होते. मी जास्त कोणाला फ्रेममध्ये घेतलं नाही, कारण की कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत, म्हणून जेवढ्यांना आवडतं मी तेवढ्यानं घेतले. आणि हा वळण बघताना ना माझा श्वास थांबलेला की कसा वळण आहे हा. पण ड्रायव्हर खरंच खूप छान ड्रायव्हिंग करत होता. तर मला त्याचंही नाव नाही माहिती, सॉरी. मला खरं म्हणजे याच्यामधले फक्त चंदन आणि ऋतूच ओळखीचे आहेत, बाकी सगळे तर माझ्यासाठी अननोनच आहेत. वरवरची ओळख आहे सगळ्यांची. आम्ही थोड्या ब्रेकसाठी थांबलेलो, त्यानंतर आम्ही चकली बाकी सगळ्या गोष्टी खाल्ल्या आणि आम्ही पहिले CNG भरायला म्हणजे थांबलेलो. तिथे थोडा वेळ आम्ही टाईमपास केला आणि मीनवाईल मला ऊन लागायला लागलेले, म्हणून मी ऋतूची ओढणी घेऊन त्याला मस्त एक असा शर्टर बनवला होता. तिथे पोचलो. पहिले आम्ही मिसळ खाल्ली आहे आणि मिसळ चांगली होती. आणि हे बघा इथं पूर्ण वातावरण चांगलं होतं, बिलकुल पाऊस नव्हता, म्हणून आम्ही आरामात दर्शन करण्यावरती होतो. आम्ही अराऊंड 4 वाजता तिथं पोचलेलो आणि 4:30 वाजेपर्यंत आम्ही वरती चढायला सुरू झालो होतो. याने बघा आमचे म्हणजे पहिल्यांदा जेव्हा नवरा बायको जातात तेव्हा असं उचलून घेतात 5 पायऱ्या, तेवढ्यातच दोघांची हालत खराब झाली होती. मीनवाईल हे मस्त वरती चढत होते आणि मी असं होतं की माझी BP लो होते की नाही अशी फिलिंग होती. मी मध्ये थांबत चालली होती आणि मध्ये बसतसुद्धा होती, कारण की माझ्यात हिंमत नाही एका याच्यामध्ये एवढं चढायची सवयच नाही आहे, म्हणून हे पॉसिबल नाही माझ्याकडून. मी एकटीच थोडा वेळ बसलेली, त्यानंतर सगळे वरती पोचले. मीही तिथे वरती आली आणि इतका व्ह्यू बघून ना मनाला खूप शांती वाटली. सगळा भंडारा होता. पहिले यांनी थोडीशी तिथे विधी केल्या, पूजा केला, सगळं चालू होतं यांचं. आणि यांच्याजवळ तेव्हा भंडाराच नव्हता. मग मी त्याला भंडारा दिला आणि यांच्या एक गोष्टी सुरू झाल्या होत्या. मी सगळा व्ह्यू एन्जॉय करत आम्ही शेवट लाईनीला लागलो. अराऊंड अर्ध्या तासामध्ये आमचं दर्शन झालं. मला असं वाटतं सगळ्यात फास्ट दर्शन असेल, कारण की गर्दी जास्ती नव्हती त्याच्याचमुळे. आणि इथे बघा मस्त आम्ही विदाऊट चप्पल आतमध्ये चाललो होतो आणि गर्दी म्हणजे चालू लाईन पकडू शकता अशीच गर्दी होती, त्या जास्त गर्दी नव्हती भेटली आम्हाला. हे सगळं करता मला एक रिअलाईज झालं की म्हणजे कोणाची इच्छा असो या नसो, जेव्हा देवाच्या मनात एखादी गोष्ट असते ना ती होऊनच राहते. ही मला फिलिंग क्लिअर झाली, कारण की मी तळ्यात असताना सुद्धा मी तिथं पोचली आहे आणि मी एवढी थकली होती लाईनीला का मी तिथंही बसली आहे. एका जणांनी मला पाणी दिलं होतं, कारण की आम्ही पाणीही बरोबर नेलं नव्हतं. त्यानंतर आम्ही आत जायला निघालो आणि हे दोघं माझ्या पुढं होते आणि मी त्यांच्या मागं होतो. आम्ही तिघंच पहिले दर्शनासाठी गेलो होतो, बाकी सगळ्यांनी स्पेशल दर्शन घेतले होते पैसे भरून. देवाच्या ठिकाणी जाऊन पैसे भरून दर्शन घेणं हे काय मला पटत नव्हतं. सरळ सप्प्या गोष्टी आणि हे काहीतरी होतं, हे पाहायला खूप टोचत होतं. पण आमचे पूर्ण पाय कपडे ऑलमोस्ट थोडे पिवळे झाले होते, कारण की बिकॉज ऑफ भंडारा. आणि
हे सगळं झाल्यानंतर आतमध्ये शूट करणं अलाउड नव्हतं, पण आतमधल्या ज्या प्रतिमा आहेत आणि ज्या मूर्ती आहेत ना, त्या बघून खरंच खूप सॅटिस्फॅक्शन फील होतं. आणि दर्शन झाल्यानंतर हे दोघं मस्त भंडारा उडवायला आले होते. मी त्यांचा फोटोग्राफर झाली होती खरं बोलली तर पर्सनल, आणि या दोघांची मस्ती सुरू होती. इकडे आम्ही खूप एन्जॉय केलं आणि एन्जॉय करून थोडेफार फोटो काढले. आणि इथला व्ह्यू आणि बाकी सगळ्या गोष्टी खूप मस्त आहेत. प्रसाद या आणि हे सगळ्यांचं, अजून मी एक कपलला बघितलं असं उचलताना, आणि त्यांना बघून मला खुशी झाली की या वयात सुद्धा त्यांच्यामध्ये एवढी एनर्जी आहे की देवाच्या इथे हे सगळं करायची. इकडे बघा, म्हणजे इथं भरपूर गोष्टी आहेत विकत घेण्यासारख्या, पण आम्ही सगळे फोकस होतो की स्वतःचं मन डोलायचं नाही, जेवढं गरज आहे त्याच्या हिशोबानेच गोष्टी घ्यायच्या. म्हणून आम्ही काहीच घेतलं नाही आहे. खरं म्हणजे आम्ही काहीच घेतलं नाही. फक्त 1-2 जणांनी प्रसाद घेतला तेवढाच. आम्ही तो सुद्धा घेतला नाही, कारण की घरी कोणी आहेच नाही खायला, मग कशाला उगाच वाया घालवायचा असं वाटतो आम्ही. प्रवास आमचा परतीचा सुरू झाला आहे. लुक ॲट द पुणे एवढं मस्त दिसत होतं ना, म्हणजे हे मोबाईलमध्ये एवढं चांगलं कॅप्चर नाही झालं, पण रिअलमध्ये एवढं सुंदर वाटत होतं ते. खरंच म्हणजे जर प्रॉपर उतरून कॅप्चर केलं असतं ना, खरंच खूप मस्त दिसलं असतं. आणि मी पहिले मागं बसली होती, कारण की मी एकटीच जागी होती. मला अशा प्रवासामध्ये लवकर झोप नाही येत आणि मी कम्फर्टेबल नसते, त्याच्यामुळे मी मध्ये असल्यामुळे मला झोपसुद्धा आली नाही. आम्ही पहिले जेवायला उतरलेलो आणि देवदर्शन केल्यानंतर आम्ही बिर्याण्या खाल्ल्या आहेत, विचार करा. इथून आम्ही पुन्हा निघालो, CNG भरली आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. सगळी गाडीमध्ये झोपले होत्या. मी आणि जो ड्रायव्हिंग करत होता तोच म्हणजे जागा होता. तेवढ्यात त्याच्या बाजूला जो बसलेला मुलगा तो सुद्धा झोपला, आणि त्याच्याचमुळे त्याला क्रॉस करून मी म्हणजे पहिल्या सीटला गेले, कारण की ऑप्शन नव्हता. जर ड्रायव्हरच्या बाजूचं कोणी झोपलं तर ड्रायव्हर झोपला तर आम्ही सगळे स्वर्गात असू शकतं ना. काय माहिती स्वर्गात असू की नरकात असू ते तर नाही माहिती. आयुष्यात खूप सगळ्यांनीच पाप केलेले आहेत, मग ते बोलू नाही शकत. पण हा प्रवास खूप मस्त होता. सगळ्या गोष्टी आठवण राहते.